घेतली का जिरून? जिरली का सगळ्यांची? कशाहून झालं? आमच्या सरपंचाला बॅनर फाडलाय. काय संबंध बाबा अजून मस्ती केली नाही काय तुमची एकेकाने? काय म्हणणं आहे तुझं? ह्यांनी आमच्या सरपंचाचा बॅनर फाडला. काय संबंध बॅनर कामा ए बालेगान दम काय तुला सरपंचाने कामाला ठेवलंय काय? आता आहे का सरपंच कोणाला? तुम्हाला लय रामभाऊचा पुळका येत होता काय? लाव सरपंचाला फोन बघून दे. तो रामभाऊला फोन लाव. चल शिशप आहे का? बंद केला. तुम्हाला नीट सांगतो मी, ह्या तुम्हाला जर आयुष्यात मोठं व्हायचं असलं ना, कुठल्या पुढाऱ्याच्या वळचण्याला उभा राहू नका. आज तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यात, नेली ना बाकीची धरून. पोलीस स्टेशन इतकं मोठं झालंय त्यांना तसं द्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हुडकून काढते ती नेते ती. कळलं का? पोलीस भरतीची तयारी चालली ती सगळी तुमची. वाटोळं करून घेतलं ना हाताने राजकारणाच्या पायात. काय घेणं तर तुम्हाला मस्ती आली का? हाय का आज तुम्हाला तुमचा आहे का नेता रामभाऊ सोडवायला? हा तुमचा सरपंच आहे सोडवाय? हा कधी? अरे तुमच्या आईबाप एवढी कष्ट करते ती, त्यांचा कधी तुमच्या खिशात फोटो नसतो आणि राजकारणी लोकांच्या खिशात फोटो ठेवता आणि एकत्र खेळणारे राजकारण परत भांडता. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे कोण कोणाचा नसतो ध्यानात असू द्या. हाय का रामभाऊचा गाणा दिसला का या भांडणात? कुठं दिसला का ना? सरपंचाचा पोरगा दिसला कुठं? सरपंचाचा पुतण्या दिसला कुठं? आणि तुम्हालाच काय लय माझं चढलं? अरे घरचा तुकडा खायचं दुसऱ्यासाठी मस्तीला येऊ ना कोणी? अरे आपल्या आईबाप लगा आपल्यासाठी जीवाचं रान करतात का माहिती का? की जी आमच्या वाटेला कष्ट आलेत ना, ती कमीत कमी आमच्या पोरांच्या वाट्याला येऊन आहेत. तुमच्या शिक्षणासाठी रुपया कमी पडून देत नाहीत. इकडे रातून दिवसा घाम गाळते ती, आणि तुम्ही मस्त येऊन भांडणं केली. आज एक काम करा, माझं ऐकणार का? सगळी ऐकणार का? सकाळचे भांडणं तुम्ही विसरून जा. माझं ऐका, विसरून जा काय भांडणं झाले ती, आणि तुम्ही सगळी एक व्हा. आणि दोन्ही पुढारी तुमच्या परस्पर हाटीला जाऊन वडापाव खाल्ला, नाश्ता केला मी फोटो दाखवतो माझ्या किशन. माझ्याकडे मोबाईल नाही, मला एका पोराने आणून दाखवलाय. दोघं एका टेबलला चॅपेला, त्यांना तुम्ही हिसका दाखवा. कारण का माहिती का? असल्या पुढाऱ्यांना कळलं पाहिजे मिटवून घेताना, ह्या पक्षातनं त्या पक्षात जाताना मागच्या जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे. तुमचा विचार न करता त्यांनी मिटवून घेतलं आणि तुम्ही त्यांच्यासाठी भांडणं केली. तुम्ही एक व्हायचं आणि आपण तिसरा पाटलाचा पॅनल तयार करू आणि सगळ्यांनी मिळून पाटला ज्याला मत द्यायचे दोन्हीला द्यायचे नाहीत. चालतंय का? मान्य आहे का? सगळी मागं उभं राहणार. आणि ऐका, हे पाटलाला जरी पाटलाचा पॅनल निवडला तरी पाटील आपल्या घरी आणून देणार नाही आपल्याला खायला. ती विसरून जायचं लगेच आणि उद्यापासून कामाला लागायचं. काय करायचंय ते आपल्या आईबापासाठी आणि स्वतःचं करिअर घडवायचं. काय होतं माहितीये का? ही तुमचं शरीराची वाढ झाली पण बुद्धीची वाढ झाली नाही. त्यामुळे तुमचं करिअर घडायच्या वयात तुम्ही असलं काहीतरी भांडण तांटा मागे लावून घेता. तुम्ही पण सरपंचाला हिसका दाखवा आणि तुम्ही दोघांनी रामभाऊला एकमेकाला हिसका दाखवा. दोन्ही नको आपल्याला. आपल्या आईबाप फक्त आपल्याला पाहिजे ते. ठरलं का? चला उठा.